हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडियम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आजचा तो आहे नेफॅरियस. काय स्पेलिंग आहे नेफॅरियसची? तर नेफॅरियसची स्पेलिंग आहे NEFARIOUS. आणि नेफॅरियसचं काय मिनिंग होतं तर विक्ट ऑर क्रिमिनल. तर विक्ट ऑर क्रिमिनल म्हणजे काय होतं तर जे काय आहे वाईट आहे, नीच आहे, अत्यंत दुष्ट आहे, घृणास्पद आहे, त्याला म्हटलं जातं नेफॅरियस. ओके, नेफॅरियस म्हणजे काय होतं मग वाईट, नीच, अत्यंत दुष्ट, घृणास्पद, घातकी आणि कुरूप. सो नेफॅरियसचं मिनिंग काय आहे मराठीमध्ये तर वाईट, नीच, अत्यंत दुष्ट, घृणास्पद, घातकी आणि कुरूप. सिनोनिम्स काय आहेत त्याचे तर इविल, विक्ट आणि विलेनियस. ओके, विलन जसं विलन म्हणतो आपण तर इविल, विक्ट आणि विलेनियस हे सिनोनिम्स आहेत नेफॅरियसचे. आणि अँटोनिम्स आहेत वर्टियस, ऑनरेबल आणि रायटियस. वर्टियस, ऑनरेबल आणि रायटियस हे अँटोनिम्स आहेत. यूज बघूया त्या सेंटेन्स मध्ये कसा केलेला आहे. अ नेफॅरियस स्कीम टू डिफ्रॉड इन्व्हेस्टर्स. ओके, सो याचा सेंटेन्सचा अर्थ काय आहे मराठीमध्ये तर गुंतवणूकदारांना फसवण्याची एक घृणास्पद योजना. ओके, स्कीम म्हणजे होते योजना आणि गुंतवणूकदार म्हणजे काय आहे तर इन्व्हेस्टर्स, गुंतवणूकदारांना फसवण्याची एक घृणास्पद योजना. इथे नेफॅरियस म्हणजे यूज करण्यात आलेला आहे घृणास्पद म्हणून. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे निओफाइट. NEOPHYT ही स्पेलिंग आहे निओफाइटची. आणि निओफाइटचं मिनिंग आहे न्यू कन्वर्ट ऑर बिगिनर. तर न्यू कन्वर्ट ऑर बिगिनर म्हणजे काय होतं तर जो नवशिक्या आहे, जो आता समजा एखादी कंपनी आहे किंवा एखादं ऑफिस आहे तिथे नवीन लागलेला आहे, जो आता शिकत आहे तिथे कसं काम करायचं आहे तर त्याला काय म्हणतो आपण नवशिक्या असं म्हणतो. सो नवशिक्या म्हणजे काय होतं निओफाइट. ओके, निओफाइटचं मराठीमध्ये होतं मिनिंग नवशिका किंवा नवशिक्या. सिनोनिम्स काय आहे त्याचे तर नोविक, बिगिनर आणि रुकी. नोविक, बिगिनर आणि रुकी. आणि अँटोनिम्स आहेत एक्सपर्ट, वेटरन आणि प्रोफेशनल. सेंटेन्स बघूया आता. अ निओफाइट इन द वर्ल्ड ऑफ फायनान्स. तर याचा मराठीमध्ये अर्थ आहे सेंटेन्सचा वित्त जगात एक नवशिक्या व्यक्ती. तर फायनान्स म्हणजे काय होते वित्त जगात, वर्ल्ड, वित्त जगात, फायनान्स वर्ल्ड मध्ये नवशिक्या व्यक्ती म्हणजेच निओफाइट व्यक्ती आहे एक. ओके, तसा सेंटेन्सचा अर्थ होतो. नेक्स्ट वर्ड आहे नॉस्टॅल्जिया. नॉस्टॅल्जिया म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, जर आपल्या काही आठवणी असतात, चांगल्या आठवणी असतात, बालपणीच्या आठवणी असतात, स्कूलमधल्या आठवणी असतात, ते आपल्याला एकदम आठवतात काही बघितल्यावर, तर ते काय असते नॉस्टॅल्जिया असते. तर नॉस्टॅल्जिया म्हणजे काय होते सेंटिमेंटल लॉंगिंग फॉर द पास्ट. पास्ट मधले जे झालेले आहे चांगल्या गोष्टी, लहानपणीच्या गोष्टी, बालपणीच्या, त्यांना म्हटलं जातं नॉस्टॅल्जिया. सो नॉस्टॅल्जियाचं मराठीमध्ये मिनिंग काय होतं ओढ किंवा स्मृतींचा आल्हाद. स्मृतींचा आल्हाद किंवा भूतकाळातील आठवणींमध्ये रममाण होण्याची भावना म्हणजे काय होतं नॉस्टॅल्जिया. नॉस्टॅल्जियाचं मिनिंग आहे सेंटिमेंटल लॉंगिंग फॉर द पास्ट म्हणजेच ओढ, स्मृतींचा आल्हाद किंवा भूतकाळातील आठवणींमध्ये रममाण होण्याची भावना. सिनोनिम्स आहे त्याचे रेमिनन्स आणि विस्टफुलनेस आणि होम सिकनेस. सिनोनिम्स परत एकदा सांगते तुम्हाला. रेमिनन्स, विस्टफुलनेस आणि होम सिकनेस. आणि अँटोनिम्स याचे डायरेक्ट अँटोनिम्स
नाही आहेत नॉस्टॅल्जियाचे. यूज काय आहे सेंटेन्स बघूया आता. अ वेव्ह ऑफ नॉस्टॅल्जिया फॉर चाइल्डहुड, म्हणजेच याचा मराठीमध्ये मिनिंग काय होतो, बालपणीच्या आठवणींची लाट. सो अ वेव्ह ऑफ नॉस्टॅल्जिया फॉर चाइल्डहुड म्हणजे काय होतं याचं मिनिंग, बालपणीच्या आठवणींची लाट. तर इथे नॉस्टॅल्जिया म्हणजे यूज करण्यात आलेला आहे जे चाइल्डहुड आहे, बालपण आहे, त्यांच्या आठवणींची लाट म्हणून. नेक्स्ट वर्ड आहे नॉक्शियस, NOXIOUS, नॉक्शियस. सो याचं मिनिंग आहे हार्मफुल ऑर पॉयझनस. हार्मफुल म्हणजे हार्मफुल आणि पॉयझनस म्हणजे एकतर हानिकारक, घातक किंवा विषारी. तर काही नॉक्शियस फ्युम्स असतात, गॅसेस असतात जे फॅक्टरीमधून निघतात, इंडस्ट्रीजमधून निघतात, त्यांना काय म्हटलं जाते, नॉक्शियस फ्युम्स आणि गॅसेस. म्हणजेच काय आहे ते हानिकारक आहे आणि काय आहे विषारी आहे. सो नॉक्शियसचं मिनिंग काय होतं मग, हानिकारक किंवा विषारी आणि घातक. सिनोनिम्स आहेत टॉक्सिक, पॉयझनस आणि हार्मफुल. आणि सिनोनिम्स आहेत, अँटोनिम्स आहेत हार्मलेस, सेफ आणि बेनिफिशियल. सेंटेन्समध्ये यूज बघूया. नॉक्शियस फ्युम्स फ्रॉम द फॅक्टरी. जसं मी तुम्हाला सांगितलं आता की नॉक्शियस फ्युम्स फ्रॉम द फॅक्टरी म्हणजे काय होते, कारखान्यातून येणारा घातक धूर. ओके. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट आहे शीट, SHEATH. शीट म्हणजे काय होते, तर ए केस इन विच द स्वॉर्ड इज केप्ट. तर स्वॉर्ड म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे तलवार होत असते, तर तलवार ठेवण्याची जो केस असते त्याला म्हटलं जातं शील्ड. ओके, म्हणजेच म्यान. तलवार कशामध्ये ठेवण्यात येते, म्यानमध्ये. तर त्याच म्यानला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, वन वर्ड मध्ये शीट असं म्हटलं जातं, SHEATH, शीट. अ केस इन विच द स्वॉर्ड इज केप्ट म्हणजेच काय, तर म्यान किंवा कवच. नेक्स्ट वर्ड आहे अँटीसेप्टिक. सो आता अँटीसेप्टिक हा वर्ड जो आहे हा खूपच सगळ्यांनाच माहिती असायला पाहिजे. तर अँटीसेप्टिक तरी पण तुम्हाला मी एकदा सांगून देते काय होतं. तर अँटीसेप्टिक म्हणजे होते अ सबस्टन्स दॅट डिस्ट्रॉयज जर्म्स. तर आपण कधी दवाखान्यामध्ये गेलो, आपल्याला काही झालेलं, सर्दी खोकला झालेला आहे, तर काय करतात डॉक्टर्स, आपल्याला एक सर्दी खोकल्याची गोळी देतात, त्याच्यासोबत एक अँटीसेप्टिक देतं. सो ते अँटीसेप्टिक काय करतं, जे पण जर्म्स आहे ते डिस्ट्रॉय करतं. तर काय आहे अँटीसेप्टिक म्हणजे, तर जंतुनाशक. अँटीसेप्टिकचा काय अर्थ होतो मराठीमध्ये, जंतुनाशक. अ सबस्टन्स दॅट डिस्ट्रॉयज जर्म्स. मराठीमध्ये अर्थ होतो याचा जंतुनाशक. आणखी काय म्हटलं जातं, तर अणुजीव नष्ट करून रोगाला प्रतिबंध करणारे. तर जे अणुजीव आहे त्यांना नष्ट करून रोगाला प्रतिबंध करणारे जे असतात त्याच्याकरता काय देण्यात येते, अँटीसेप्टिक हे देण्यात येते. म्हणजेच त्या अँटीसेप्टिकमुळे काय होतं, जर्म्स जे आहे, जंतू जे आहे ते डिस्ट्रॉय होतात, मरतात. नेक्स्ट आहे मिसस्पेल्ड वर्ड. सो मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड आहे तो आहे कमिटी, आणि करेक्ट स्पेलिंग आहे कमिटीची COMMITTEE. आणि कमिटी म्हणजे काय होतं, तर समिती. कमिटी म्हणजे होतं समिती आणि मंडळ. समिती आणि मंडळ म्हणजे काय होतं, कमिटी. आणि कमिटीची स्पेलिंग आहे COMMITTEE. ओके. किंवा कमिटी म्हणजे आपण हे म्हणू शकतो की एखाद्या गोष्टीवर विचार करण्यासाठी किंवा निर्णय घेण्यासाठी किंवा चर्चा करण्यासाठी एक लोकांचा एक गट बनवला जातो, त्याला सुद्धा काय म्हटलं जातं, कमिटी असं म्हटलं जातं. एखाद्या गोष्टीवर विचार करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी एखादा गट लोकांचा बनवला जातो, त्याला सुद्धा कमिटी असं म्हटलं जातं. नेक्स्ट वर्ड आहे कम्युनिकेशन. सो कम्युनिकेशनची करेक्ट स्पेलिंग आहे COMMUNICATION. आणि कम्युनिकेशनचा मराठीमध्ये अर्थ आहे संपर्क, संचार, संवाद, बातमी, निरोप आणि संदेश.
तर कम्युनिकेशनची करेक्ट स्पेलिंग आहे COMMUNICATION आणि याचा मराठीमध्ये अर्थ होतो संपर्क, संचार, संवाद, बातमी, निरोप किंवा संदेश. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. लेट द कॅट आउट ऑफ द बॅग म्हणजे काय होतं, तर टू अनइंटेन्शनली डिस्क्लोज अ सिक्रेट. तर अनइंटेन्शनली डिस्क्लोज अ सिक्रेट म्हणजे काय होते, तर निष्काळजीपणे किंवा चुकून काही रहस्य जे आहे ते उघड करणे म्हणजे काय होतं, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. याचा अर्थ होतो निष्काळजीपणे किंवा चुकून एखादे रहस्य उघड करणे चा अर्थ आहे लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे बाईट द बुलेट. बाईट द बुलेट याचा काय अर्थ आहे, तर टू फेस अ डिफिकल्ट सिच्युएशन विथ करेज म्हणजेच कठीण आणि अप्रिय परिस्थिती धैर्याने त्याचा सामना करणे किंवा धैर्याने त्या परिस्थितीला तोंड देणे म्हणजे होतं बाईट द बुलेट. सो बाईट द बुलेटचा अर्थ काय आहे, कठीण आणि अप्रिय परिस्थितीला धैर्याने तोंड देणे किंवा त्या परिस्थितीला सामोरे जाणे म्हणजे होतं बाईट द बुलेट. सो हे आजचे आपले इडम्स अँड फ्रेजेस झाले. वन वर्ड सबस्टिट्यूशन. परत एकदा तुम्ही मराठीचे मीनिंग्स, सिनोनिम्स, अँटोनिम्स वाचून घ्या, नोट डाऊन सुद्धा करत चला आणि जे वर्ड्स आहेत त्या वर्ड्सचे तुम्ही स्वतःहून सेंटेन्सेस तयार करत चला म्हणजे तुम्हाला सेंटेन्समध्ये कसा वर्ड फ्रेम केला जातो ते सुद्धा तुम्हाला कळेल. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.